थोड्याशा तुपामध्ये थोडं तूप टाकून आपल्याला हा छान डाळ ही भाजून घ्यायची, जास्त मिडियम गॅसवर करायची, मिडियम किंवा लो. दीदीला साखर वाटायला सांगितली आमच्या, तर दीदीने मग काय करून ठेवलं, मिक्सरची भिंगरीच तोडून टाकली. नवीन मिक्सरचा आईने नवीन मिक्सर घेतलाय, त्या नवीन मिक्सरची भिंगरीच तोडली. आता मी कशात साखर वाटणार, साखर वाटायला दिलेली तिच्याकडे, म्हणजे साखर आहे. नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहेत सगळे? ज्या रात्री आपला व्हिडिओ स्टॉप झालेला आहे तिथूनच आपला हा नवीन व्हिडिओ सुरू झालेला आहे. इथे मी बेसन भाजायला घेतलं, डाळीचं पीठ जे वाटून आणलेलं आहे तर मी गिरणीतून ते भाजायला घेतलं तुपावरती. पहिले कोरडं असतं, नंतर मग हळूहळू जसं भाजत येतं ना असं ऑइली म्हणजे असं एकदम असं हे होतं, पण ते काय टेन्शन घेण्याचं काम नाही आहे, ते होतं नॉर्मल. कलर पण हळूहळू चेंज होतो. असा कलर आहे, हा कलर आहे बघा, हा कलर असतो असा हळूहळू रेड थोडंसं डार्क झाला पाहिजे थोडासा. इथपर्यंत मिडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे. भाजल्यावरती एक वेगळा सुवास दरवळतो, तो दरवळेपर्यंत कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. मगाच्यापेक्षा आत्ता कलर बघा किती चेंज झाला आहे. मोबाईलमध्ये तरी पण असं लाईटच वाटते, पण ओरिजिनल खूप डार्क आहे एकदम, म्हणजे झालेलं आहे. अजून थोडा वेळ मग आपलं छान आपलं बेसन भाजून झालेलं आहे आणि एवढा छान वास सुटला आहे ना, आपलं आत्ताच वेगळं हे करावं आहे, खूप सुंदर वास सुटला. अजून कलर चेंज झालं तर गॅस बंद करून घेणार आहे. गॅस बंद नाही करणार, हे कढईत ना उतरून ह्या परातीमध्ये गार करत होणार आहे आणि हे बाकीचं पीठ मी असंच भाजून घेणार आहे. आज काही खरं नाही वाटत आहे माझं, आणि उद्या गुडूची शाळा चालू होते उद्यापासून. भाजलेत किती बघा, 2-5 झालेत, पण इथे माझे बेसनचे लाडू तयार आहेत. मी याच्या खाली ढाकून ठेवलेत, ते फॅन खाली रात्रभर तसे सुकट ठेवणार, हे करत ठेवणार आहे, कारण व्यवस्थित त्यांना शेप व्यवस्थित सेट व्हायला. मग अशी दाखवणार होती सगळं तुम्हाला, साखर वगैरे का सगळं मिक्स करून. मला लाईट गेलेली, आत्ताशी लाईट आली, म्हणजे जी बनवायला घेतले लाडू, फर्स्ट हे केलं, सेकंड हे केलं आणि लगेच लाईट गेली होती, त्याच्यामुळे दाखवता नाही आलं तुम्हाला. त्याच्यामुळे मी आपली अशी लॅम्प आपला तो आहे ना तो कामाला आला बरोबर, त्या लॅम्पने मी केलं होतं. आता मी झोपते जाऊन, पण बोललं होते सकाळी शाळेत जायचं. मला खूप झोप आली आता, चल भेटू आपण. फायनली स्वीटीची आंघोळ घातली, किचन गॅलरी वगैरे सगळं साफ केली, गॅलरी साफ केली, टॉयलेट बाथरूम साफ केले, लादी वगैरे पुसून आता मी चालले बाजारामध्ये. काल दीदीने पराक्रम करून ठेवलेत ना, ते दुरुस्त करून आणायला लागेल. ते आता दुरुस्त करून आणते, कारण नवीनच आहे. बघू तो देतो का बनवून, नाही तर आपल्याला पैसे टाकून बनवून आणायला लागेल. बघू बनवून देतो का काय बोलतो ते. येताना बटाटे आणायचे आहेत, चिकन आणायचं, त्यांचा डबा करायचे, आणि आता वाजले 12:30. चलो भेटू, आपण जाऊन येऊया पर्यंत. आपला मिक्सर भेटला आहे, बनवून मिळालं, फक्त ते काय भिंगरी चेंज करायची होती, ते बनवून भेटलं आहे. पैसे वगैरे मग फ्रीमध्येच भेटलं. ते कसे काय 5 रुपये घेतात वाटतं, पण त्यांनी नाही घेतलं. तर भिंगरी चेंज करून मिळालेली आहे. भिंगरी आणली, चिकन आणलं, कोथिंबीर, येताना बटाटे आणली, कांदे 75 रुपये किलो झालेत. 75. वोटिंग आले तर कमी व्हायला पाहिजे भाव, त्याचे वाढत चाललेत. लिंबू 1 लिंबू 10 रुपयाला, तो छोटा. मी आत्ता लिंबू विचारले ते बाजारात, 10 रुपयाला 1 लिंबू, 20 रुपयाला 3 लिंबू. 20 रुपयाला 3 लिंबू आणि 10 रुपयाला 1 लिंबू. आणि मेथीची जोडी 40 रुपये. माझ्या डोळ्यात बाहेर आले. 20 रुपयाला काय 40 रुपये, तो तर आम्हालाच तिथे महाग भेटत, त्याच्यामुळे तुम्हाला पण हे 20ला असतात ना. 20ला असतात. 20 कोथिंबीर स्वस्त झाली, 20 रुपये झालेली आहे कोथिंबीर. आणि बाकी भाजीवाला सगळं महाग आहे, काही स्वस्त नाही आहे.
आता मी चिकन केलं पण चिकनची रेसिपी दाखवायला विसरली. या दीदीला काहीतरी असं छान 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 मोबाईलमध्ये बघते आणि असं हे बनव ते बनव ते मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये बघते आणि मला सांगते हे हा ट्राय कर चिकन तो ट्राय चिकन कर. त्याला वेळ पण तेवढा लागतो मॅरिनेशनला प्रिपरेशनला सगळ्याला वेळ पण तेवढा पाहिजे आणि वेळ पण नाही आपल्याकडे. बोनलेस चिकन आहे अर्धा किलोचा चिकन तसं हे पाहिजे तरी पण माझ्याकडून हे करून घेतलं आहे. काय गं बनवून घेतलंस? हैदराबादी चिकन करून घेतलं आहे बनवलं आहे. पण आम्ही जास्त मी असं काय होतं वेळात वेळ काढून नाही बनवलं आहे. बनवलं आहे आपला पटकन कारण ह्यांना कामावर जायचं आहे उशीर होतं डबा व्हायचा आहे. बघू आता टेस्ट करत बघू काय केलेलं मी चिकनला पाहिजे पुदिना कोथिंबीर पुदिना मिरची आलं लसणाची पेस्ट आणि एक गरम मसाला आहे गरम मसाला होता थोडासा दालचिनी लवंग काळी मिरी जावित्री जायफळ नाही सॉरी वेलची हे सगळं वाटलं गरम केलं जिरा धणे हे गरम केलं आणि हे मिक्सरमध्ये वाटलं. त्याची पेस्ट पण ती पावडर पण टाकलेली होती. तसं दही टाकलं हे लिंबू टाकलं हे सगळं मॅरिनेशन करून ठेवलेलं 5 मिनटंच ठेवला कारण जास्त वेळ नाही कारण वेळ नव्हता तेवढा. इकडे एका साईडला कांद्याची पेस्ट कांदे चॉप केलेले होते एकदम बारीक चॉप केले. टोमॅटोची पेस्ट केली काजूची पेस्ट केली वेगळी आणि ते सगळं कढईमध्ये टाकलं. चिकन टाकलं मॅरिनेशन केलेलं ते लाल तिखट टाकलं आणि हळद टाकली बाकी काही मी टाकलेलं नाही आहे. जेव्हा आपलं चिकन रेडी होईल ना थोडंसं वरतून धणा पावडर टाकणार आहे. टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी धणे टाकलेले आहेत त्याच्यामुळे धणे पावडर टाकायची गरज नाही पण मी थोडंसं टाकणार आहे किंवा चिकन मसाला टाकणार वरतून थोडंसं. बघू कसं होतं एवढं घाईमध्ये बनवलं ना बघू कसं काय होतं ते. आणि आता भात घालते आणि वाजलेत किती 2:30 ना 2:30 2 वाजले 2 वाजायला आले 2ला 4 मिनटं आहेत. भात घालते आता होईल तरी ना 15-20 मिनटामध्ये होईल. चिकनला वेळ नाही लागत. हिच्या जिभेला चटी भरपूर आहे. हिच्या जिभेला खूप चटी आहेत खूप म्हणजे खूप चटी आहेत. नुसती टी व्ही बघेल आणि अशी करत राहील आणि मला बनवायला सांगेल हे बनव ते बनव ते बनव. चिकनच्या कालपासून चिकनच्या व्हिडिओ होत्या म्हणून ती चिकनच्या मागे लागलेली. शेवटी फायनली आणलं. अभ्यास ठेवला साईडला आणि मोबाईल घेतलायस घे अभ्यास कर. असं आलाय ना तुम्ही खाऊन तर बघा नाही जीभल्या चाटल्या तर नावाचे रिमन आहे नाव बदलून टाकले. तुलाही नाही टाकले अशामध्येच टाकले कोथिंबीर तर आले सगळ्यांना बघा नाव चेंज करेल नाव चाललं का विषय का जी बोलेल ना मला आपलं पैकी. दुपारी हे गेल्याच्या नंतर मी ह्यांना सोडून वगैरे आले ना कुड्डूला आणलं त्यानंतर पाहुणे वगैरे आलेले त्यांना चहा वगैरे नाश्ता करून मी चकल्या करायला घेतलेल्या. हे बघा हे चकल्यासाठी 2 कप पीठ घेतलेलं होतं. हे भिजवलं मी नॉर्मल रेग्युलर जशी भिजवते मी तसंच भिजवते पण काय नुकसान झालं आहे ते पण दाखवते. मी चकल्या माझ्या झाल्या तळल्या आणि तेलात टाकल्यावरती टाकलं ते हे सुटत होत्या सगळ्या सुटल्या अशा. फायनली त्या सगळ्या मला फेकून द्याव्या लागल्या म्हणजे 7-8 अशा होत्या का तेलात टाकल्या का सुटत होत्या तेलात टाकल्या सुटत होत्या. तर मम्मी बोली थोडंसं त्याच्यामध्ये मैदा टाकून बघ होतात का म्हणून मैदा मिक्स करून बघितला तरीही होत नव्हत्या. थोडं बेसन टाकून बघितलं तरीही होत नव्हत्या. मग मला आता काहीच समजत नाही तर ह्या पिठाचं काय करू दे काहीच आता करता येत नाही कारण मी चकल्या मैदा टाकून चकल्या व्यवस्थित येत होत्या गोल आकारात येत होत्या पण जेव्हा तेलात टाकल्या ना तर डायरेक्ट त्या सुटत होत्या. कशा सुटत होत्या त्या काय समजत नव्हतं मला काहीच समजत नव्हतं कसं काय सुटत होतं ते. आणि फर्स्ट टाईम आणि जेव्हा मी चकल्या बनवायची ना तेव्हा मला आठवते असं का मी उकडच घ्यायची असं वाटतंय मला आठवते उकडच घ्यायची आणि उकड घेऊन मी हे करायची. काय मला माहिती नाही काय जास्त पडले काय कमी पडले काय झालंय प्रॉब्लेम होते काय समजतच नाही आहे. आता बऱ्याच वर्षांनी मी आता हे बनवते त्याच्यामुळे काय मला सुचतच नाही आहे काय करावं आता. मी ते पिठाचं काय करता येईल मला. शेवया होतात का बघू दे. शेवया जरी केल्या तरी मी शेवयांचं पण हालत तीच होती आहे.
तेलात सोडल्या त्या फुटतात आहेत. काय असं होतं माहिती नाही. मग मूड सगळा गेला आहे. उरले सगळी भाजणी मी तशीच ठेवून दिली आणि आता पहिले उद्या बघू काय असेल ते. आणि मग अशी एवढी भांडी घासल्यात बोलाल ना, दुपारी 4 वाजता हे गेल्याच्या नंतर यांना सोडवल्याच्या नंतर पूर्ण बास्केट भांडी घासलेलं आहे. आता पुन्हा तेवढीच भांडी साचलेत, तेवढीच भांडी आता मला पुन्हा घासायची आहेत. आणि मला ताकद नाही राहिली आहे, कारण सकाळी मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी 2:30 वाजेपर्यंत काहीतरी दोन अडीच वाजलेले झोपायला मला. त्याच्यानंतर मी झोपलेली आहे, कारण 2 वाजेपर्यंत मला सगळं चकल्या करून झालेल्या होत्या. चकल्या नाही, 2 वाजेपर्यंत माझे लाडू करून झाले होते. त्याच्यानंतर मग मी सगळं आवरलं, भांडी वगैरे सगळं घासली नव्हती भांडी, ओटा वगैरे साफ करून मग मी 2:30 वाजेपर्यंत झोपलेली होती. आणि सकाळी मला लगेच 7:30 वाजता गुडूसाठी उठावं लागलेलं होतं. आता पण तेच झालेलं आहे. त्यामुळे मला एवढा थकवा आला नाही. आज अख्खा दिवस एवढी कामं होती ना, कामं संपत नव्हती, एवढी कामं होती. कंबर बँड झाले. कंबर म्हणजे मला आता राहिलीच नाही आहे, एवढी दुखती आहे कंबरनं आता. पण आता भांडी माझी वाट बघतात आहेत, तर भांडी घासून घ्यायचं. चकल्यांचं उद्या बघूया कसं काय ते. म्हणून मी रेसिपी तुम्हाला हे म्हणजे काय दाखवलं नाही आहे. भाजणी माझी मला आठवते परफेक्ट हीच आहे. मी भाजणी लिहून ठेवलेली होती याच्या कांद्यावरती. तर भाजणीमध्ये काही फॉल्ट झाला नाही आहे, काही नाही. फक्त काय मला समजतच नाही काय झालं ते. बघू उद्या गरम पाणी घेऊन बघूया. म्हणजे उकड घेतलेले मी आता उद्या उकड न घेता पाणी टाकून बघते कसं होतात ते. झाल्या तर नक्की तुम्हाला दाखवेल. चलो.